हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवीन एक स्लीव डिझाईन दाखवणार आहे. आता मी इथं कापड आतरून घेतलेलं आहे. हे अस्तरचं कापड आहे आणि 4 फोल्ड आहेत. जी फोल्डवाली बाजू आहे म्हणजे ओपन बाजू आहे ती उलट दिशेने ठेवायची आणि फोल्डवाली बाजू आपल्या दिशेने ठेवायची आहे. आता आपल्याला स्लीवची लेंथ घ्यायची आहे. लेंथ ही 10.5 इंच आहे. तुमची जितकी लेंथ असेल तितकी तुम्ही घेऊ शकता. स्लीव डाऊन ही 3.5 इंचावर करायची. 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. आपल्या छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 इंच, तुमचा जितका छातीचा चौथा भाग येईल त्याप्रमाणे एक पॉईंट देऊन घ्यायचा. आत 1.5 इंच घ्यायचा आहे. 3.5 इंचाच्या पॉईंटवर आत 1.5 इंच घ्यायचे. तिरकी रेष ओढून घ्यायची. आता ही रेष जितकं माप आलेलं आहे त्याचं निम्म करायचं. आता हाच निम्मा पॉईंट समोर ठेवून त्याचं निम्म करायचे. आता आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथं बाहीचा गोलाकार म्हणजे 5.25 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुमचा जितका गोल दंड घेर असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. स्लीवचे मापे टाकून झालेली आहेत. आता आपण ही स्लीव कट करून घेऊ. सेंटरला एक कट देऊन घ्यायचा. अस्तर कट झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक कट करून त्याची उंची मोजून घेतोय. तुमची स्लीव जितकी आहे, आता हे आपलं काठाचं ब्लाऊज आहे. काठ सोडून आपल्याला 8 इंच उंची आणि लांबी ही 16 किंवा 17 इंच तुम्ही घेऊ शकता. आता सेंटर बरोबर रेष ओढून घ्यायची. त्या सेंटरपासून 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि त्या पॉईंटवर आपल्याला चॉक देऊन एक कट मारायचा आहे. आता सेंटरच्या अलीकडली एक प्लेट उचलून ती बरोबर सेट करून घ्यायची.
अशाच आपल्याला साऱ्या प्लेट घ्यायच्या आहेत. आपल्या दोन्ही बाजूच्या प्लेट झालेल्या आहे. आता एक पट्टी घेऊन आपल्याला तो पॉईंट सरळ रेषेत टाकून घ्यायचा आहे आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आहे. यावर आपल्याला काट लावायचा आहे. प्लेटची सोयीची साईड, सीधी साईड आणि काटाची उलटी साईड त्यावर ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची. आता काटावर एक दाबटीप टाकून घ्यायची. काटावर दाबटीप टाकून झालेली आहे. आता अस्तर घ्यायचं, जी आपण स्लीव कट केली होती ती, त्याचं शंटर काढायचं. ते बरोबर शंटर कट करून घ्यायचं आणि ते बरोबर आपल्या या प्लेटाच्या शंटरवर ठेवायचे आणि सरळ काटाच्या साईडने सरळ अशी टीप मारून घ्यायची. दाबटीप टाकून घ्यायची. आणि अस्तरच्या साईडने पूर्ण शिलाई मारून घ्यायची. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. ही आपली स्लीव तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यावर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.